तर विधान परिषद गोंधळावरून काँग्रेस हायकमांड नाराज आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रस्थापित नेत्यांवर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। राज्यातल्या प्रस्थापित नेत्यांनी विधान परिषद निवडणूक लढायला हवी होती ही हायकमांडची अपेक्षा असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र हायकमांडचे हे आदेश प्रस्थापितांनी नाकारले का या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्यापही मिळालेलं नाही। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले यशोमती ठाकूर, धीरज देशमुख यांसारख्या आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी अशी काँग्रेस हायकमांडची अपेक्षा होती अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेतोय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, काँग्रेस हायकमांडची विधान परिषद निवडणुकीला घेऊन राज्यातल्या नेत्यांकडून नेमकी काय अपेक्षा होती आणि राज्यातल्या नेत्यांनी त्यांना प्रतिसाद का दिलेला नाही? नक्कीच काँग्रेस हायकमांड कडून एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, जिथे हे सांगण्यात आलं की जे प्रस्थापित नेते आहेत जसे यशोमती ठाकूर आहेत, धीरज देशमुख आहेत आणि असे वेगळे जे दुसरे नेते आहेत त्यांनी विधान परिषद जे आहे ते लढवावं हवं, मात्र त्यांनी लढवलं नाही आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ बघण्यात मिळालं। ज्या प्रकाराने काँग्रेस मध्ये ज्या प्रकाराने आपण हे बघतोय की वेगळ्या वेगळ्या जे कॅन्डिडेट्स होते ते गायब होते काही दिवसांसाठी, काही लोकांनी जे माघार घेतलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस हायकमांडने आपली नाराजगी व्यक्त केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी जे आहे हे लढवलं होणं गरजेचं आहे। त्यांनी ज्या प्रकाराने विधान परिषद निवडणुकांना घेऊन एक भूमिका मांडली आणि लढवणार नाही हे ज्या प्रकाराने एक्सप्रेस केलं आहे त्यावरती काँग्रेस हायकमांडची नाराजगी आहे असं समजून येत आहे। सूत्रांकडून हे सांगण्यात येत आहे की आज जे पण गोंधळ विधान परिषदमध्ये झालाय त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अकाउंटेबिलिटी हे कुठे ना कुठे या नेत्यांवरती आहे। नक्कीच धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर प्रस्थापित नेत्यांवर काँग्रेस हायकमांडने ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते।